अध्यक्षीय भाषण केलं, अतिशय संयत असं ते भाषण मांडलं जातंय, परंतु राजकारणांच्या डोळ्यात अंजन घालणारं ते भाषण होतं असं असं सुद्धा त्याबाबत म्हटलं जाते की माणसं सगळी सारखी आहेत, पण राजकारण. त्यांच्या भाषणाचे दोन भाग होते. प्राईम मिनिस्टरच्या समोर, आम्हा लोकांच्या समोर एक मर्यादित भाषण त्यांनी केलं आणि नंतरचा भाग एक सविस्तर भाषण. मी पहिल्या भाषणाला हजर होतो, दुसऱ्या भाषणाला इथे येणार होतो, पण त्यांचा पहिला भाषणाचा भाग मी ऐकल्याच्या नंतर मी माझे कार्यक्रम रद्द केले. ते अतिशय चांगले बोलले आणि त्यामुळे त्यांचा जो सेकंड भाग होता तो संपेपर्यंत मी सदनाचा हल्लोच नाही आणि ती व्यासपीठावर नाही खाली. त्यांचे अतिशय चांगले बोलल्या, त्यांनी एक दिशा दिली. मला असं वाटतं की या क्षेत्रातल्या जाणकारांनी त्याची नोंद घ्यावी. आपल्या मित्रपक्षांनीही त्याची नोंद घेतली पाहिजे असं आपल्याला वाटतं, आता विशेषतः संजय राऊत यांनी. पक्षाचा विकास सांगा. उपस्थित असलेल्या पंतप्रधान पदाचा त्यांनी उल्लेख केला, पण नरेंद्र मोदींचं थेट नाव घेणं त्यांनी टाळलं. ताराभाव त्यांनी मी सांगितलं त्यांचं भाषण अतिशय उत्तम होतं. आम्हाला त्यांची ही सवय भूमिका पचली. महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही सत्तेमध्ये आहेत, परंतु सध्या या दोघांमध्ये शीतयुद्ध चालू असल्याचं प्रकर्षानं जाणवतंय. काही शिंदेंनी ज्या प्रकल्प घेतले होते, काही योजना घेतल्या, तर त्यावर चौकशी लावण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे बऱ्याच उलट्या सुलट्या चर्चा सुरू आहे. असं की आम्हाला फारशी माहिती नाही. तुमच्याकडे माहिती असेल ती आम्हाला द्या, आम्हाला त्याचा उपयोग होईल. तो कसा उपयोग करून घ्यायचा हे आमचं कौशल्य तुम्ही काही देवी बघा. पण हे महाराष्ट्रासाठी कितपत चांगलेच आहे, महाराष्ट्राच्या जनतेसाठी सरकारच आपापसात भांडतंय. चांगलं आहे ना. त्याचे प्रेमाने सगळ्यांना घेऊन त्यांची सरकार चालवावं ही त्यांची भूमिका असेल, आमची नाही. माणिकराव कोकाटे यांना जिल्हा न्यायालयातल्या थेट दोषी ठरवलं. आज काय झालं? आज अजूनही त्यामध्ये नाही आले. आज होते, आज तारीख होती पण अजून आले, सुनावणी सुरू आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एक मंत्र्यावर थेट आरोप असणं, तरीही ते मंत्रिमंडळात असतं, याच्यावर अधिवेशन आता पुढच्या काळात अर्थात सुरू होईल. पण या संदर्भामध्ये पार्टी म्हणून तुमची काय भूमिका आहे? अपोजिशन म्हणून आम्हा सगळ्यांना याचा विचार करावा. आज हे जे काही चित्र दिसतंय, आतापर्यंत 2 मंत्री त्याच्यात सुद्धा आलेले आणि काही लोक सांगतात की आणखीही काही लाईनमध्ये आहे. हे चित्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं, प्रशासनाच्या दृष्टीनं अजिबात चांगलं नाही. पण त्याचं पूर्ण चित्र आपल्या पुढं असल्यानंतरच त्याच्यावर भाषण.